शहरातील समर्थनगर परिसरात एका महिलेचा विनयभंगाने परिसरात तणावाचे वातावरण। याबाबत सविस्तर माहिती अशी की या समर्थनगर परिसरात मिलन डेअरीचे मालक अकबर शेख यांचा मुलगा जुनेद शेख यांचे पाणी फिल्टर प्लांट आहे। त्यामुळे परिसरातील तसेच तालुक्यातील अनेक महिला या ठिकाणी फिल्टर पाणी आणण्यासाठी जातात। याचाच फायदा घेत जुनेद शेख याने या प्लांटवर एका महिला पाणी नेण्यासाठी आली असता त्या महिलेसोबत महिलेला लाज येईल असे वर्तन करून त्या महिलेचा हात धरून घरात येण्याचा प्रयत्न केला, परंतु महिलेने आरडाओरडा करून आपली सुटका करून घेतली। सदर घटनेची माहिती परिसरात पसरताच तणावाचे वातावरण निर्माण झाले। त्यावेळी सदर आरोपी तेथून पसार झाली। ही माहिती परिसरात पसरताच भारतीय लौजी सेनेने आक्रमक पवित्रा घेऊन कन्नड पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडला व आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, नाहीतर रस्ता रोकोचा इशारा दिला। घटना घडलेली त्या ठिकाणी ते राजकीय फोड काय बोलत नाही, जसे काही लोक भागस्वर्गीय लोक आहे, काय बाकी लोक आहे, तर अशी घटना घडताय। आता हे ठिकाणी जसे मुलं हात धरलं हे ठिकाणी लोकांचं मग असं घटना करू घडतात, याच्यावर तुमचं काय म्हणणं साहेब? घटना घडतात तर त्याचा बघा का आपण पाणी आणायला खरं म्हणजे लेडीजला पाठवून माणूस शेजार धर्म आहे, नाही ऐका तुम्ही, शेजार धर्म आहे, आपण जातो पाणी आणायला जात। आता काय झालं, आम्ही घटनास्थळी आम्ही पण नव्हतो, आतमध्ये नाही ना मशीन लावली नाही, पाच उकळा टाका आणि पाणी अंडा भरून घ्या, पाणी तिथं माणसाचं काहीच काम नाही ना, वाई नाही ना। आज या ठिकाणी आम्ही ठिकाणी मुळे घेतली नाशिक काय म्हणले, हे ठिकाणी आपण पाणी भरत जातो, पण शासनाने काय कायदा काढलेले की आपण 1 रुपये टाका 1 लिटर पाणी भेटतो। ते सूत्र असं होत असेल तर मला असं नारायण मोदींनी काहीतरी चुकीचं काम केलेलं आहे आणि ह्याच्यावरती तुम्ही काहीतरी याच्यावरती घट्ट व्हायला पाहिजे आणि नाही कायदा करायला पाहिजे। यासाठी आमचं मराठी तलवार जय 24 तास हानिभाई पठाण, जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी कन्नड पोलीस स्टेशन येथे सदर महिलेने जुनेद शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। A1 भारत न्यूज साठी प्रतिनिधी मुस्ताक शहासह संपादक रमजान शेख।